निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत भाषण केलं। या भाषणात त्यांनी आधी भाजपमध्ये असलेल्या अंबादास दानवेंचे अनेक किस्से सांगितले। भाजपच्या जुन्या शिलेदाराच्या दमदार कामगिरीचं फडणवीसांनी कसं तोंड भरून कौतुक केलं ते पाहूया। खरं म्हणजे दानवे साहेबांचा जन्म हा 8 डिसेंबर 1970चा आहे। म्हणजे माझ्यापेक्षा ते लहान आहेत। मी 22 जुलै 70चा आहे। पण दानवे साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील तोपर्यंत आपण दोघेही राहू शकतो। कारण आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही 6 महिने मोठे राहुलजी आहेत। तुम्ही चिर युवा आहात। हे माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी लहान आहेत, पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत ते। जरी आता ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्यालाही कल्पना आहे की मूळ आमच्या भाजपचे आहेत। त्यांचं सगळं राजकीय जीवन हे भारतीय जनता पक्षातच सुरू झालं। भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी युवा मोर्चामध्ये काम केलेलं आहे आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते। ठीक आहे, त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला। त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्र पक्ष, आता आमचा मित्र पक्ष आहेच, फक्त थोडे काही बदल झाले आहेत। अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं। भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो, संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। ते इतर पक्षात नाही असं नाही, पण भाजपमध्ये असले होते त्यामुळे 15 वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये, थोडं का नाही। खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी MA केलं। त्यामुळे अपेक्षा अशी होती की हे बातम्या संकलित करतील, पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले आणि राजकीय क्षेत्रात आले। खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो, पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला। सगळ्यात महत्त्वाचं योगशास्त्रात त्यांनी MA केलं आहे आणि योग क्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत। मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता, त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले। आम्ही बाकी सगळे चाचपडत होतो, पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी, आणि नुसतं हे योग नाही वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात। संजय केणेकर आहेत का सभागृहात? आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाहही त्यांनी जुळवून आणलेला आहे। म्हणजे सूत जुळलं होतं, पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील, संजय असतील, उमेदीचा काळ होता, काही फार पैसे बिशे काहीच नव्हते। त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली, डिझेलची व्यवस्था केली। अंबादासजींनी परभणी जिल्ह्यातल्या पिंपरी देशमुख गावातील जैन मंदिरात नेऊन केणेकरांचं लग्न लावून दिलं होतं। त्यामुळे वेगवेगळे योग जुळवणं हे देखील मला असं वाटतं त्यातही त्यांचा हातखंडा आहे। व्हॅलेंटाईन डेला होणारा जो काही धांगडधिंगा आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन सातत्याने करणारे आमचे अंबादासजी राहिलेले आहेत। मग केणेकरचं लग्न त्यांनी लावून दिलं, त्यांना ते मान्य। हे बा, व्हॅलेंटाईन मान्य नाही आहे। तुम्ही लग्न कोणाला लावायचं असेल तुम्ही त्यांना आत्ताही संपर्क करा। त्या व्हॅलेंटाईन डेच्या विरुद्ध 3 दिवस जेलमध्ये राहिले ते, त्याचा विरोध करत असताना। पण एक गोष्ट आहे की एका ST ड्रायव्हरचा मुलगा हा
आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला हे देखील मला असं वाटतं अतिशय अभिमानास्पद आहे. आणि आपल्या लोकशाहीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी कुठेही कुठल्याही वातावरणात जन्माला आला तरी देखील तो या सभागृहामध्ये येऊ शकतो, अनेक पदांवर जाऊ शकतो. ही खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली देण आहे. आणि वडील नसले तरी आईने त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे घर जपलं आणि घरी आलेला कार्यकर्ता हा जेवून गेला पाहिजे अशा प्रकारचा आईचा नेहमी आग्रह. त्यामुळे अतिशय लोकाभिमुखता आणि एक आपुलकी ही त्यांच्या घराला सातत्याने लाभली. अंबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची. एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकाऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे, त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या, दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या. आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता? म्हणाले घेऊन या, आपल्याला पार्टी करायची आहे. म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे. असं करून टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेले. पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला. सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस 8 दिवस आपल्याला जेलचं पाहुणचार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला होता. आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच येईना. त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले. विधान परिषदेच्या सभागृहात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली. पण दुसरीकडे दानवेंच्या निरोप समारंभात बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोले मारण्याची संधी सोडली नाही. संघाच्या मुशीत तयार झालेला दानवेंसारखा नेता दिल्याबद्दल त्यांनी फडणवीसांचे आभार तर मानले, पण आमचे नेते घेतल्याबद्दल आभार मानणार का असा खोचक प्रश्नही उपस्थित केला. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूया. सभापती महोदय, आज आपल्या या सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात. मी निवृत्त होतात बोलत नाही, ते पूर्ण करतात. पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं. मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं, कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते. आज आत्ता मुख्यमंत्री इथे नाही आहेत, नाहीतर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत त्यांना आज सकाळी अंबादासजीने एक जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे, तो भाग वेगळा. आपण किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलो आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करून देतो आहोत हा एक प्रश्न आहे. पदं येतात आणि पदं जातात, पण शेवटी जनतेच्या मनामध्ये आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसा उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत. ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही. नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल. आता गेल्या आठवड्यामध्ये अंबादास घरी आले होते. त्यांना म्हटलं की अंबादास आता तुमची मुदत संपते आणि मी तर आत्ता तरी काय तुम्हाला देऊ शकत नाही, मग काय करणार?
तर ते म्हणाले दिलं तेवढं खूप आहे आणि मी काय घेण्यासाठी आलोच नाही. म्हणजे ही व्यक्ती अशी मला अगदी उघडपणाने सांगावं लागेल की कधीही कोणतेही पद मागायला आणि पद टिकवण्यासाठी धडपड करायला माझ्याकडे आली नाही. असा हा शिवसैनिक आहे, असा हा शिवसैनिक आहे. आणि असा हा शिवसैनिक आज त्याची या सभागृहातली पहिली कारकीर्द पूर्ण करतो, यशस्वीपणाने पूर्ण करतो आहे. आणि मला खात्री आहे आपण कशासाठी नुसतं पदासाठी काम करत असेल तर मग पावसाळा आहेच, उद्या कोणी कुठे कशाही मारू शकतं. पण अंबादाससारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे म्हणजे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नसते. त्यांच्यात असलेली जनतेप्रतीचं प्रेम आणि ती जी निष्ठा ही त्यांना एक उंची प्राप्त करून देत असते. आणि अंबादास तुम्ही नक्कीच ती उंची आज प्राप्त केले आणि ही उंची तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल, ह्या शुभेच्छा तुम्हाला देतो.